आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या देशी बनावटीचे कट्टा बाळगणाऱ्यास सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले। गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की बजरंग नगर मध्ये एक जण गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती समजली। त्यांनी त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचत वतन शिवाजी पवार वय 37 राहणार दत्तनगर चुंचारे शिवार अंबड यास जेरबंद करत त्याच्या अंगझडतीतून 15,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल कट्टा हस्तगत केला। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बटुळे, पोलीस हवालदार खरपडे, तुषार देसले, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, शेजवळ, गायकवाड यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच मार्गदर्शन केले होते। त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक 6/8/2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रगस्त करत असताना पहाटे 5 वाजेच्या सुमारास बजरंग नगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक गावठी कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंग नगर भागात सातपूरकडून येणार रस्त्यावर एक मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय 37 वर्ष राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर 4 दत्तनगर अंबड नाशिक असे सांगितले। त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी स्वतःची व पंथांची ओळख करून देऊन अंगझडती घेतली असता व अंगझडतीचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी याच्या अंगझडती घेतली असता सदर आरोपी याच्या अंगझडतीतून एक 15,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे। सदर इसमाविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 235/2025 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI वाघमारे हे करत असून सदर आरोपी याच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। धन्यवाद। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण।